ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आपल्या लेक्चर सिरीजचा पुढचा पार्ट घेऊन येतोय, तो म्हणजे एमपीएससी कंबाईन प्रिलियम 2020 च्या मागच्या वर्षीचे काही प्रश्न आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने इतिहासाचे प्रश्न। यापूर्वी आपण इतिहास 2023, इतिहास 2022 आणि 21 याचे आपण ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले आहेत। या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे यामध्ये मी तुम्हाला उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण की ऑलरेडी सगळे आन्सर की झालेले आहेत आणि आपल्याला सर्वांना उत्तर माहिती आहे, परंतु उत्तरापर्यंत काही वेळेस काही नसताना माहिती म्हणजे काही माहित नसताना तुम्ही उत्तरापर्यंत कसं पोहोचू शकता हे मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न करतो। मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की इतिहास हा विषय एवढा कठीण नाहीये। इतिहासात तुम्हाला पर्याय नीट वाचता आले पाहिजेत आणि तुम्हाला जे बेसिक नॉलेज ऑफ हिस्ट्री आहे ते माहिती पाहिजे। बेसिक नॉलेज ऑफ हिस्ट्री म्हणजे नेमकं काय, तर 11वीचं पाठ्यपुस्तक हे तुम्हाला पाठक पाहिजे आणि दुसरं म्हणजे एक कुठलं तरी स्टँडर्ड रेफरन्स बुक। या दोन गोष्टींचा चांगला मिलाप झाला आणि तुम्ही चांगला त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला इतिहासात नक्कीच चांगले मार्क्स येऊ शकतात। हे मी तुम्हाला मागच्या 3 व्हिडिओमध्ये सांगितलंय आणि आता आपण पुढचा 20चा व्हिडिओ पाहत आहोत। सगळ्यात पहिले प्रश्न आहे 2020चा पहिला प्रश्न, यांनी नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळ नावाची संस्था स्थापन केली। आता बघा याचं उत्तर तुम्हाला समोरच आहे। काही जणांना वाटत असेल नाशिक आहे त्याच्यामुळे विदा सावरकर असेल, कारण की विदा सावरकरांनी तिकडे बऱ्याच संस्था काढल्या होत्या, मित्रमेळा, अभिनव भारत वगैरे वगैरे, परंतु विदा सावरकर नाही आहे का, कारण की त्यांनी ही संघटना काढली नव्हती। पुढे इथे एक ऑप्शन आहे वी शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर। आता यांचा काही संबंध येत नाही, कारण की ही ग्रंथोत्तेजक मंडळ जी आहे ती 1900च्या आधीची आहे। हे वी शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज, त्यामुळे कुसुमाग्रज यांचं आपल्या मराठी साहित्यात किंवा कवी म्हणून त्यांचं एक खूप मोठं योगदान आहे, परंतु असं या बाबतीत काही त्यांचं काय योगदान नाहीये। पुढे अनंत लक्ष्मण कान्हेर हे क्रांतिकारी होते, त्यामुळे यांचा पण हा पर्याय लागू होत नाही। मग राहिला कोण, न्यायमूर्ती रानडे। आता जे रानडे आहेत त्यांना असं म्हणतात की महाराष्ट्रात संस्थात्मक रचनेचा पाया कोणी घातला असेल तर न्यायमूर्ती रानडे यांनी। मग न्यायमूर्ती रानडे यांनी बऱ्याच संघटना काढल्या होत्या, त्या तुम्हाला माहिती पाहिजे आणि एक लॉजिकली जरी गेले तर 4 पैकी 2 पर्याय तुम्हाला सहज काढता येतंय, वी शिरवाडकर आणि अनंत लक्ष्मण कान्हेर। मग न्यायमूर्ती रानडेंनी इतर कोणत्या संस्था काढल्या, जसं की हुजूर पागा शाळा त्यांनी काढली, विधवा विहोत्तेजक मंडळ त्यांनी काढलं, त्याच्यानंतर वक्तृत्व स्पर्धा मंडळ त्यांचं होतं। म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी होत्या जे न्यायमूर्ती रानडे काढत होत्या। प्लस काँग्रेसनी जेव्हा राजकीय स्वातंत्र्यावर भरपूर फोकस केलं होतं, ते काय करायचं, आधी ब्रिटिशांना भारताच्या बाहेर हाकलायचं, ते त्यांना राजकीय स्वातंत्र्य पाहिजे होतं। त्याच वेळेस न्यायमूर्ती रानडे यांनी सामाजिक परिषद भरवली होती। म्हणजे न्यायमूर्ती रानडेंचं काय म्हणणं होतं की राजकीय स्वातंत्र्य येणार आहे त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे, पण त्याच्यासोबत आपण सामाजिक बाबींकडे, सामाजिक समानता प्राप्त करण्यासाठी आणि समाजाचं भलं करण्यासाठी सोबतच आपण सामाजिक परिषद सुद्धा स्थापन करायला पाहिजे। मग 1887 ला जेव्हा मद्रास काँग्रेसचं अधिवेशन होतं, त्या मद्रासच्या काँग्रेसच्या अधिवेशनासोबतच न्यायमूर्ती रानडे यांनी सामाजिक परिषद सुद्धा भरवल्या होत्या। सोबत न्यायमूर्ती रानडे हे पुणे सार्वजनिक सभेत पण होते, डेक्कन सभेमध्ये पण त्यांचा सहभाग होता। अशा बऱ्याच सभा संघटनेमध्ये त्यांचा सहभाग असल्यामुळे असं म्हणतात की महाराष्ट्रात संस्थात्मक रचनेचा पाया त्यांनी घातला होता आणि याचं उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे। म्हणजे बघा आपल्याला 2 पर्याय तर कट करता येतो, 50-50 ऑप्शन राहतो, परंतु विदा सावरकर आपण जेवढं आहे तेवढं व्यवस्थित वाचलेलं आहे आणि त्यामुळे विदा सावरकरांच्या क्रांतिकारी रिलेटेड बऱ्याच गोष्टी आहेत। अभिनव भारत असतील, मित्रमेळा असेल, किंवा त्यांनी लंडनला जाऊन त्यांचे कार्य असतील, किंवा परत भारतात आल्यावर त्यांचे कार्य असतील, किंवा त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतर लोकांनी केलेले कार्य असतील, या सर्व मध्ये ग्रंथोत्तेजक मंडळ हे कुठंच बसत नाही। त्यामुळे याचं उत्तर न्यायमूर्ती रानडे। हे तुम्हाला थोड्या जरी गोष्टी माहिती असेल तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता, असा हा सोपा प्रश्न होता। पुढे 1885 ते 1915 या काळात हे मुंबईचे अनभिषिक्त राजा, अनभिषिक्त सम्राट होते। सगळ्यात पहिले तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आचार्य अत्रे यांनी जगन्नाथ शंकर शेठ किंवा नाना शंकर शेठ यांना मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असं म्हटलं होतं। नीट लक्षात ठेवा, आचार्य अत्रे यांनी जगन्नाथ शंकर शेठ किंवा नाना शंकर शेठ यांना मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असं म्हटलं होतं। पण नाना शंकर शेठ यांचा जो कार्यकाळ दिलाय की या कार्यकाळात अनभिषिक्त सम्राट कोण, तर याचं उत्तर येतं फिरोजशाह मेहता। आता बऱ्याच पोरांनी जेव्हा 20चा अटेम्प्ट दिला होता, मला बरोबर लक्षात आहे, त्यावेळेस हे फक्त एवढं वाचलं मुंबईचा अनभिषिक्त राजा आणि हा पर्याय मारून आले होते, परंतु
हा जो कार्यकाळ आहे म्हणजे नाना शंकर शेटे यांचा कार्यकाळ प्रामुख्याने 1870च्या आधीचा आहे. आणि यांनी कधीच विचारलंय 1885 ते 1915. त्यामुळे 1915 म्हणजे हा जो कार्यकाळ आहे 30 वर्षाचा कार्यकाळ आहे. या काळात मुंबईमध्ये सगळ्यात जास्त जर कुणी मोठं नाव असेल ते होतं फिरोजशाह मेहता. दादाभाई नौरोजी यांना आपण काय म्हणतो, भारताचे पितामह म्हणतो, ग्रेट ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असं म्हणतो. आणि भाऊ दाजी लाड यांचा काही संबंध नव्हता. नाना शंकर शेटे उत्तर असू शकतं, परंतु हा कार्यकाळ जो आहे तो फिरोजशाह मेहताचा कार्यकाळ होता. आणि त्याच्यामुळे फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असं म्हणतात. फिरोजशाह मेहता यांचं मुंबईवर आणि काँग्रेसवर इतकी पकड होती की जोपर्यंत ते हयात होते तोपर्यंत जहालांना काँग्रेसमध्ये एंट्री नव्हती. आणि 1915 मध्ये फिरोजशाह मेहता आणि गोपाळकृष्ण गोखले यांचं निधन झालं. आणि त्याच्यानंतर 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये जहालांना काँग्रेसमध्ये परत येता आलं. म्हणजे एवढं मोठं नाव होतं फिरोजशाह मेहता. त्याच्यामुळे हा जो कार्यकाळ आहे त्याच्यानुसार हे उत्तर बरोबर बसते. म्हणजे तुम्ही या प्रश्नांचा काय शिकताय की जर एखादी गोष्ट घाईत सॉल्व्ह केली तर तुमचं सहज उत्तर चुकू शकतं. आपण फक्त मुंबईचा अनभिषिक्त सम्राट एवढं मांडून आपण लगेच उत्तर दिलं असतं, परंतु तुम्ही हा कार्यकाळ नीट बघणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की इतिहासचे प्रश्न हे नेहमी कठीण नसतात. तुमचं वाचन किती नीट आहे त्याच्यावरनं इतिहासचा प्रश्न सुटत असतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक आणि सामाजिक सुधारणाचं कार्य केलं? आता जरा 1 मिनिटं या प्रश्नाकडे नीट बघा, तुम्हाला कळेल की हा प्रश्न खूप कठीण वाटत आहे की मी एवढी नावं कशी लक्षात ठेवायची. तुम्हाला यापूर्वी फक्त एक गोष्ट जरी माहिती असेल, काय गोष्ट आहे ती, की प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी केली. आणि त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान होतं रानडे यांचं, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. 2 नावं जरी लक्षात राहील तर बघा, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. यांचा पर्याय कुठला आहे? अ. आणि यांचा पर्याय कुठला आहे? क. अ आणि क मला कुठलाच ऑप्शन नाहीये बघा. अ ढ आहे, हा फक्त एक पर्याय आहे. ब क ड आहे आणि अ ब आहे. म्हणजे साहजिकच तुम्हाला फक्त 2 नावं माहिती आहे तरी हा उत्तर तुम्ही काढत आहे. म्हणजे तुम्हाला सगळे लक्षात ठेवायची गरज आहे का? नाही. तुमची फक्त अंडरस्टँडिंग असली पाहिजे की हा प्रश्न तुम्हाला खूप कठीण दिसत असेल, परंतु आपल्याला कॉमन गोष्टी तर माहिती आहेत की प्रार्थना समाजाच्या माध्यमातून पांडुरंग तर्खडकर होते आणि आर.जी. भांडारकर हे 2 व्यक्ती होते. प्लस विठ्ठलरामजी शिंदे होते. विठ्ठलरामजी शिंदेनी प्रार्थना समाजाच्या मार्फत अनेक मोठ्या मोठ्या भूमिका बजावल्या होत्या. त्यामुळे विठ्ठलरामजी शिंदे असणार आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे पण होते. त्यामुळे अ आणि क हे 2 पर्याय कन्फर्म आले पाहिजेत. फक्त तुम्हाला एवढं जरी माहिती आहे तर डायरेक्ट उत्तर येते, तर दुसरं काही डोकं लावायचीच गरज नाहीये. त्यामुळे मग त्याच्यानंतर तुम्ही हा विचार करू नका वामन आबाजी मोडक होते का, नारायण गणेश चंदावकर होते का, हे तर नव्हतेच ऍक्च्युली. परंतु बाकीचे पर्याय बघू पण नका. म्हणजे इतका सोपा प्रश्न होता हा. मग दिसायला खूप कठीण वाटतोय, परंतु आयोग तुम्हाला फक्त पर्याय जास्त दाखवून तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करते. परंतु तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर सगळ्यांना माहिती आहे, कारण की राज्यसेवा 20 ते 21 ला एक प्रश्न आला होता की प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली, आणि 2 पर्याय होते. बाकी इतर पर्याय पण होते, पण दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे पर्याय होते. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी केली. त्यामुळे हा पर्याय कन्फर्म बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर रानडेंनी मोठं सहकार्य केलं होतं आणि विठ्ठलरामजी शिंदे पण होते. म्हणजे क तर असणारच, मग अ आणि क वाला एकच पर्याय. त्यामुळे हा जो तुम्हाला भला मोठा प्रश्न दिसतोय तो तुम्हाला खूप भीतीदायक वाटत आहे, तो एकदम सोपा प्रश्न होता आणि याला आपण सोप्याच्या कॅटेगरीत टाकू शकतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 12 मे 1875 तारीख दिलेली डायरेक्ट रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केलेला आहे? तुम्ही म्हणाल हा खूप फॅक्च्युअल प्रश्न आहे, परंतु नाही. 11वीच्या पुस्तकात डायरेक्ट ही लाईन आहे की या ठिकाणी 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव झाला. त्याचं उत्तर आहे सुपे. सुपे उत्तर आहे. बघा, तुमचं एक थॉट क्लिअर असलं पाहिजे की 11वीची पाठ्यपुस्तक जे आहे आपलं जुनवालं ते नीट वाचायचं आहे, कारण की तुम्ही थेट प्रश्न पाहत आहात. मी यापूर्वी पण तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या की तुम्हाला हा प्रश्न कठीण वाटतोय. जसं की यापूर्वी एक प्रश्न आला होता की जी शेतकऱ्यांचे उठाव झाले किंवा जे दख्खनचे दंगे झाले 1875 ला, त्यात कोणत्या कोणत्या एरियात झाले होते. आणि त्यात प्रत्येक पर्यायामध्ये 3-3, 4-4 नावं होती आणि अशा काहीतरी 12 ते 16 नावं होती. आणि तुम्हाला म्हटलं होतं की या 12 ते 16 नावापैकी सगळी नावं जवळपास 11वीच्या पुस्तकातली आहेत आणि फक्त एक पर्यायामधली 4 नावं ती 11वीच्या पुस्तकात नव्हती. त्यामुळे हा तो सोपा प्रश्न आपण टाकतो का,
कारण की मी अपेक्षा करतोय की तुम्ही जर इतिहासाचा अभ्यास करत असाल तर तुम्ही 11वीचं पुस्तक वाचलेलंच पाहिजे. त्यामुळे खूप सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे की पहिला उठाव, तारीख पण दिलेली आहे आणि ही तारीख ऍज इट इज त्या पुस्तकात दिलेली आहे, त्यामुळे सुपेल. आणि इकडे बघा, शेतकऱ्यांनी पहिला उठाव कुठे केला तर तो सुपेल आहे. त्यामुळे या प्रश्नामध्ये मला इतकं काही कठीण वाटत नाहीये, जसंच्या तसं प्रश्न उचललाय आणि तुम्हाला डायरेक्ट उत्तर आलं पाहिजे. पुढे बघा, अतिशय सोपा प्रश्न. काय प्रश्न आहे नीट आहे. वसाहतीच्या स्वराज्याची मागणी म्हणजेच चांदोबाची मागणी. बेसिक पाहिजे, बेसिक माहिती पाहिजे इतिहासाचं. बेसिक काय इतिहासाचं की वसाहतीचं स्वराज्य आपण कधी मागितलं. तर सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती आहे 3 अधिवेशन आहेत, 1905, 1906 आणि 1907. आता 1905चं जे अधिवेशन होतं ते वाराणसीचं होतं. वाराणसी किंवा आपण त्याला बनारस अधिवेशन म्हणतो. या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष होते गोपाळ कृष्ण गोखले. आणि 1906चं जे अधिवेशन होतं ते कलकत्त्याला होतं आणि याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. आणि 1907चं जे अधिवेशन होतं ते सुरतला होतं. आज सगळ्यांना माहिती आहे वसाहतीचं स्वराज्य द्या असं पहिल्यांदा उल्लेख या अधिवेशनात केला. कुठल्या? 1905च्या अधिवेशनात. त्याच्या आधी आपण स्वातंत्र्य मागतोय अशी काही संकल्पना नव्हती. त्यामुळे 1905च्या आधीचे जे काही लोक असतील ते असं काय म्हणतील का की वसाहतीचं स्वराज्य म्हणजे चांदोबाची मागणी वगैरे असा काही शब्द बोलणार नाही. कारण की 1905च्या आधी आम्ही कधी वसाहतीचं स्वराज्य द्या असं काँग्रेस मार्फत मागणीच केली नव्हती. तुम्हाला कार्यकाळ माहिती पाहिजे. डलहौसीचा कार्यकाळ किती आहे? 1848 ते 1856. म्हणजे त्याच्या 50 वर्षांनंतर आपण वसाहतीचं स्वराज्य मागितलंय. लॉर्ड रिपनचा कार्यकाळ किती आहे? 1880 ते 1884. त्याच्या आपण किती 20 वर्षांनंतर आपण वसाहतीचं स्वराज्य मागितलंय. आणि विल्यम जॉन्स हा तर गव्हर्नरच नव्हता किंवा व्हाईस रॉय नव्हता, कोण होता? बंगाल एशियाटिक सोसायटीची ज्यांनी स्थापना केली तो विल्यम जॉन्स. याचं सगळं कार्यकाळ हे 1700च्या दरम्यानचं आहे. 1784 किंवा 1784 ते 1820च्या दरम्यानचं आहे. त्यामुळे ह्याचा काही संबंध नाहीये. मग राहिला कोण? लॉर्ड मॉर्ले. मॉर्लेचा कार्यकाळ किती आहे? 1905च्या नंतर आलाय तो. आणि 1905लाच आपण काय केलं? वाराणसीच्या किंवा बनारसच्या अधिवेशनात पहिल्यांदा वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी केली. आणि त्याच्यामुळे याचं उत्तर साहजिक लॉर्ड मॉर्ले जातोय. मी तुम्हाला इथपर्यंत सांगतोय, पाठांतर पेक्षा अंडरस्टँडिंग वर जास्त भर द्या. आता मला यातलं काहीच माहिती नाही, पण मला सगळ्या गव्हर्नरचे कार्यकाळ माहिती आहे. कार्यकाळ जरी माहिती असले तरी मी उत्तरापर्यंत पोहोचतोय. काही लोकांना हा प्रश्न खूप कठीण वाटेल, ज्यांचं बेसिक क्लिअर आहे की बाबा वसाहतीचं स्वराज्य आपण 1905 नंतर मागितलंय. हे गव्हर्नर तर हे 2 गव्हर्नर तर काँग्रेसची स्थापना पण झाली नव्हती, त्याच्या आधीचे आहेत. मग ते कशाला काँग्रेसच्या एखाद्या मागणीवर कमेंट करतील? संपला विषय. डायरेक्ट उत्तर आपल्याला येतंय लॉर्ड मॉर्ले. हा प्रश्न पण सोप्या कॅटेगरीत आपण टाकत आहोत. पुढे, लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतातली पहिली टेलिग्राफ लाईन इथून ते इथेपर्यंत टाकली होती. तर हा प्रश्न पाठांतराचा आहे. काही प्रश्न तर असणारच वन लाईनर जे तुम्हाला पाठ करावे लागतील. मग त्यातला डायरेक्ट उत्तर यायचं कलकत्ता ते आग्रा. याच्यापूर्वी एक अजून प्रश्न आहे, ट्रेन कुठे सुरुवात झाली होती? तर ट्रेनची सुरुवात झाली होती 1853ला बोरी बंदर ते ठाणे. बोरी बंदर ते ठाणे. आणि त्या ट्रेनच्या स्थापनेमागे महत्वाची भूमिका होती ट्रेनच्या स्थापनेमागे महत्वाची भूमिका होती नाना शंकर शेट्टी यांची. आणि त्याच्यामुळे नाना शंकर शेट्टी यांना गोल्डन पास दिला होता. आणि तुम्हाला त्यांना सांगितलं होतं तुम्ही परमनंट कधी पण ट्रेनमध्ये कितीही वेळ बसू शकतात. तर हा थोडासा फॅक्च्युअल प्रश्न आहे, पण हा आता सगळ्यांना माहिती असतो. पहिली ट्रेन, पहिली टेलिग्राफ, पहिली फॅक्टरी, पहिलं हे पहिलं ते, आपण ते इतिहासातल्या सगळ्या गोष्टी पाठ करतो. जसं पहिलं गव्हर्नर, पहिला व्हाईस रॉय. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला सोप्या वाटल्या पाहिजेत होता. पुढचा प्रश्न, 1875 मध्ये कामगारांना एकत्रित करून त्यांची कामगार संघटना स्थापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती व्यक्ती आघाडीवर होती? आता हा प्रश्न थोडासा किचकट आहे. का सांगतो तुम्हाला. आता इथं एक पर्याय, नारायण मेघाजी लोखंडे, नारायणराव पवार, शापूरजी बंगाली आणि शोराबजी शापूरजी. आता
तुम्ही जर कामगार चळवळीची स्थापना किंवा कामगार चळवळीची सुरुवात बघता तेव्हा एक व्यक्तीचं नाव येतं, त्यांचं नाव आहे एस एस बंगाली. आता हे एस एस बंगाली कोण? तर हेच शोराबजी शापूरजी बंगाली. आयोगाने काय केलं, इथं मुलाचं नाव दिलं शोराबजी शापूरजी बंगाली आणि इथं त्यांच्या वडिलांचं नाव दिलं शापूरजी बंगाली. ठीक आहे. आणि सगळ्यांनी उत्तर काय मारलं, नारायण मेघाजी लोखंडे. बरोबर आहे, नारायण मेघाजी लोखंडे पण ठीक आहे, परंतु नारायण मेघाजी लोखंडे यांचं कार्य जे आहे ते सोराबजी शापूरजी बंगाली यांच्या नंतर आहे. म्हणजे सगळ्यात पहिले कामगारांना एकत्रित करण्याचं काम हे नारायण मेघाजी लोखंडे यांच्या आधी एस एस बंगाली यांनी केलं होतं. आणि नारायण मेघाजी लोखंडे यांनी नंतर मग 1884 ला बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना केली होती. आणि काही जणांना वाटतं शापूरजी बंगाली हे ऍक्च्युली त्यांच्या वडिलांचं नाव होतं, ते फक्त आयोगाने आपल्याला थोडंसं कन्फ्यूज करावं म्हणून टाकलं होतं. परंतु सगळ्यात पहिले 1875च्या दरम्यान, त्याच्या आधी कामगारांना एकत्रित करून संघटना वगैरे स्थापन करण्याचा पहिला प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो शोराबजी शापूरजी बंगाली उर्फ एस एस बंगाली आपण त्यांना म्हणतो. हे नारायणराव पवार कोण आहेत? ते हे ऍक्च्युली जेव्हा 1948 मध्ये ते आपले मराठवाड्याचं जे त्याच्या मराठवाडा ज्यांच्या अंडरमध्ये होता तो निजाम, त्याच्यावर बॉम्ब फेकण्याचं काम यांनी केलं होतं नारायणराव पवार यांनी. त्यामुळे हा पर्याय कुठंच लागू होत नाही. शापूरजी बंगाली हे पण आपण एवढं इतिहास ऐकलं नव्हतं. शोराबजी शापूरजी बंगाली आणि नारायण मेघाजी लोखंडे या दोन पर्यायामध्ये कन्फ्युजन होतं. मग बऱ्याच जणांनी नारायण मेघाजी लोखंडे मारलं होतं कारण की आपण त्यांना कामगार चळवळीचे जनक मानतो. परंतु पहिला प्रयत्न जर कोणी केला असेल तर ते आहे शोराबजी शापूरजी बंगाली. पुढचा प्रश्न बघूयात. मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली? आता सगळ्यांना माहिती आहे 1853 मध्ये रेल्वे सुरू झाली आणि 1857 मध्ये रेल्वे मंडळाची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, इथपर्यंत बेसिक आहे. ठीक आहे, तुम्हाला हे नाही माहिती बाबा की 1857 ला रेल्वे मंडळाची स्थापना झाली, तर तुम्हाला इतकं तरी माहिती आहे की 1853 ला रेल्वेची सुरुवात झालेली आहे. आता नीट ऐका. लॉर्ड एल्फिन्स्टन याचा जो कार्यकाळ होता तो होता 1818 ते 27. तर या काळात तो महाराष्ट्रात होता किंवा भारतात होता. आफ्टर 1827 तो भारतातनं ब्रिटनला गेला. त्याच्यामुळे त्याचा मुंबईचा किंवा भारताच्या कोणत्याही भागाशी त्यानंतर काही संबंध आला नाही. त्यामुळे सगळ्यात पहिले तुम्ही हा पर्याय घेतला. ठीक आहे, मी तुम्हाला फक्त उत्तरापर्यंत कसं पोहोचावं हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रश्न अतिशय कठीण कॅटेगरीत आहे, परंतु तुम्हाला जर काहीच येत नसेल तर तरी तुम्ही उत्तरापर्यंत कसं पोहोचावं याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. दुसरं बघा, 1853 ला रेल्वे आणणारा कोण? त्या काळात गव्हर्नर कोण होता? लॉर्ड डलहौसीच होता. कारण की त्याचा कार्यकाळ किती आहे? 1848 ते 1856 आणि त्याच्यानंतर तो गेला ब्रिटनला. त्याच्यामुळे हा पर्याय पण कट होतो. म्हणजे त्याच्याच काळात जर रेल्वे आली असेल तर तो रेल्वे मंडळाचं स्थापन कशी करणार किंवा तो त्याचा अध्यक्ष कसा होऊ शकतो? कारण की तो तर गव्हर्नर जनरल पदावर आहे आणि एवढ्या वरच्या पदावरनं फक्त एका प्रांताच्या छोट्याशा भागातल्या रेल्वे मंडळाचा तो अध्यक्ष होतोय हे काय पटण्यासारखं नव्हतं. आणि हे रेल्वे मंडळाची स्थापना का केली होती की इथून पुढे भविष्यात कुठे कुठे रेल्वे टाकता येईल, कुठे कुठे त्याचा विकास करता येईल, या सगळ्या बाबींची म्हणजे तो या सगळ्या बाबीवर लक्ष ठेवण्यासाठी एक व्यक्ती नेमला होता आणि त्याच्यासाठी एक रेल्वे मंडळ नेमलं होतं. मग राहिले दोन पर्याय, लेफ्टनंट नेल्सन आणि लेफ्टनंट प्रेस्कॉट. याचं उत्तर प्रेस्कॉट आहे. परंतु हा अतिशय कठीण प्रश्नामध्ये आपण टाकतो कारण की एवढ्या टेक्निकल आणि छोट्या बाबींकडे आपण लक्ष देत नाही. जेव्हा आयोगाने प्रश्न टाकला तेव्हा मग सगळ्या क्लासेसवाल्यांनी मग रेल्वेची सगळी हिस्ट्री काढायला घेतली आणि त्याच्यानंतर मग कोणी पत्र पाठवलं, कोणी काय केलं, आपण सगळं बघितलं होतं. परंतु त्यापूर्वी आपण वरवरूनच फक्त रेल्वेबद्दल वाचायचं. त्यामुळे लक्षात ठेवा, असे प्रश्न 1 ते 2 प्रश्न असे असणार जे कोणालाही माहिती नाहीयेत. अशा वेळेस हे असे लॉजिकच लावायला लागतील तुम्हाला. पण त्याच्यासाठी तुम्हाला इतिहासचं टेक्निकल आणि बेसिक असतं ते तुम्हाला सगळं माहिती पाहिजे. जसं मला माहिती आहे की 1853च्या नंतर रेल्वे आलेली आहे आणि एल्फिन्स्टन हा त्याच्या आधी भारतातनं गेलेला आहे. त्यामुळे एल्फिन्स्टन नसणार हा पर्याय मला कट करता येतो. हे कधी? जेव्हा मला बेसिक सगळं माहिती असतं. पुढे वर्ष 1820 मध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली? याचं थेट उत्तर आहे कलकत्ता फिमेल ज्युवेनाईल सोसायटी. आता स्कॉटिश मिशन जे होतं ना ते नगरला होतं. तर याच्यामुळे हा पर्याय तुम्हाला कट करता येतो. परंतु एकदम फॅक्च्युअल प्रश्न होता
आणि याचं उत्तर कलकत्ता फिमेल ज्युएनाइल सोसायटी ह्या आयोगाने दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपण जे बेसिक रेफरन्स बुक वापरतो त्याच्या पलीकडचे प्रश्न असतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की हा पण एक आपण याला अतिशय कठीण प्रश्नामध्ये टाकू शकतो. का? कारण की काही वेळेस आउट ऑफ द बॉक्स प्रश्न येतात आणि इतिहासाची ती एक म्हणजे काय म्हणतात, इतिहासाचा तो फेवरेट पार्टच आहे की तुम्हाला 10 पैकी 8च प्रश्न दिले जाणार आणि 2 प्रश्न आउट ऑफ द बॉक्स येणार. पण तुम्ही काहीतरी करून आपण असे उत्तरापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पुढे जाऊयात. टिंबटिंब हे उत्तर भारतातलं वहाबी आंदोलनाचं केंद्र होतं. आता बघा, वहाबी आंदोलनाची सुरुवात अब्दुल वहाब या व्यक्तीने केली होती आणि अब्दुल वहाबने प्रामुख्याने वहाबी आंदोलन का सुरू झालं, वहाबींनी ब्रिटिशांना हाकलण्याचा प्रयत्न केला होता. ब्रिटिशांविरुद्ध द्वेष आणि काँग्रेसला समर्थन हे वहाबी आंदोलनाचं मुख्य तत्व होतं. त्यांनी काय ठरवलं की जे परकीय आलेत ब्रिटिश त्यांना भारताच्या बाहेर हाकलून द्यायचं आणि पुन्हा ती मुस्लिम राजवट स्थापन करण्याचा प्रयत्न करायचा. मग हे प्रामुख्याने सगळं कुठे चालू झालं, बंगालच्या एरियामध्ये. आणि बंगालच्या एरियामध्ये पण कुठे, पटना येते. म्हणून आयोगाने याचं उत्तर वहाबी आंदोलनाचं केंद्र म्हणजे पटना दिलेलं आहे. वहाबी आंदोलनाचा एक व्यक्ती अजून होता ज्याचं नाव होतं शेर अली. तर शेर अली वहाबी चळवळीपासून इतका प्रेरित झाला होता की त्यांनी एक ब्रिटिश व्हॉइसरॉय, त्याचं नाव होतं लॉर्ड मेयो, याला पण मारून टाकलं होतं. त्याच्यामुळे हा पण थोडा टेक्निकल प्रश्न आहे, पण तुम्हाला मी यापूर्वी पण सांगितले की फक्त काँग्रेसचे अधिवेशन करून थांबू नका, कारण की इथून पुढे हिंदू महासभा, मुस्लिम लीग आणि आपले जे सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ आहेत त्यामध्ये पण मुस्लिम धर्मातला सुधारणा चळवळ या सगळ्या गोष्टीवर फोकस करा, कारण की असे प्रश्न डायरेक्ट येतात आणि इतके फॅक्च्युअल असतात की तुम्हाला दुसरं काही लॉजिक पण लावता येत नाही. पुढे सोपा प्रश्न आहे. ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचं निधन झालं, कधी निधन झालं रे बाबा, 1 ऑगस्ट 1920 ला. त्या दिवशी गांधीजींच्या चळवळीचं उद्घाटन मुंबईला होतं. कोणत्या चळवळीचं उद्घाटन होतं असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, आपल्याला माहिती आहे टिळकांचा मृत्यू 1920 ला झालेला आहे. 1920 ला सविनय कायदेभंग चळवळ होती का? अजिबात नव्हती. ती 1930 ला होती. भारत सोडून चळवळ होती का? नाही, 1942 ला होती ती. तर त्याच्यामुळे हा पर्याय पण गेला. दारू विरोधी याची काही मोठी चळवळ नाहीये. दारू विरोधी हे चळवळीचाच भाग आहे, त्याच्यामुळे याचा काही संबंध येत नाही. आता हा खूप सोपा प्रश्न आहे, कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की टिळक 1920 पर्यंत होते. ज्या दिवशी टिळकांचा मृत्यू झालेला आहे त्याच दिवशी असहकार चळवळीची सुरुवात झाली आणि त्याच्या स्मरणात महात्मा गांधींनी एक टिळक फंड सुद्धा काढलं होतं आणि त्या टिळक फंड मध्ये त्या काळात 1 कोटी रुपये जमा झाले होते. इतकं टिळकांचं त्या काळात राष्ट्रीय चळवळीमध्ये म्हणजे इन्फ्लुएन्स होतं की लोकांनी टिळक फंडच्या नावाने त्याच्यात जवळपास 1 कोटी रुपये जमा केले होते. आणि सविनय कायदेभंग आणि भारत छोडो या चळवळीत टिळक नव्हतेच, त्यामुळे कॉमन सेन्सवर पण हा प्रश्न सुटतोय, परंतु हा एकदम फॅक्च्युअल आणि सगळ्यांना लक्षात राहील असा हा भाग आहे, कारण की ज्या दिवशी टिळकांचा मृत्यू त्या दिवशी असहकार चळवळ. पुढचा प्रश्न बघूयात. पुणे येथील मुलींची शाळा चालवण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सहकार्य केलं होतं? आता हा थोडासा टेक्निकल प्रश्न आहे. का? कारण की याच्यात भरपूर नावं आहेत, पण तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो मी की एकदा महात्मा फुलेंचे एक शाळेचे मित्र होते. त्यांचं नाव आहे सदाशिवराव बल्लाळ गोवंडे. ते ब्राह्मण होते आणि त्यांचं लग्न होतं. त्या लग्नामध्ये महात्मा फुले स्वतः गेले होते आणि वरातीत चालत होते. महात्मा फुले त्या काळात माळी समाजातनं होते. तर ब्राह्मणांच्या लग्नात वरातीमध्ये माळी समाजाचा एक मुलगा आपल्या सोबत चालतोय हे काही ब्राह्मण लोकांना आवडलं नाही. तर त्यामुळे त्यांनी महात्मा फुलेंचा अपमान केला आणि त्यांना वरातीत काढून टाकलं होतं. त्या गोष्टीचा महात्मा फुलेंवर खूप खोल परिणाम झाला होता. परंतु महात्मा फुले कोणत्याही समाजाचे असले तरीही त्यांचं आणि सदाशिवराव बल्लाळ गोवंडे यांची एक चांगली मैत्री होती आणि इथून पुढच्या कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये गोवंडे यांचं तुम्हाला महात्मा फुलेंच्या सोबत नाव दिसणार होतं. त्याच्यामुळे हा पर्याय एकदम फिक्स आहे बघा, सदाशिवराव बल्लाळ गोवंडे. आणि त्यांच्यासोबत मोरो विठ्ठल वाळवेकर हे पण होते, त्यामुळे हा पर्याय एकदम कन्फर्म बरोबर आहे. त्यामुळे आपण जर बी बरोबर केला, आता इथं 1 2 3 4 पाहिजे, ब कड पाहिजे, चुकून झाले तर बी पर्याय पकडा. इथं फक्त बी आहे आणि इथं फक्त बी आहे, म्हणजे मला फक्त महात्मा फुलेंची एक स्टोरी माहिती होती आणि त्याच्यावरून मी 2 पर्याय कट केले आणि 2 पर्याय कट केल्यानंतर माझ्याकडे एक तर अ ब क किंवा अ प म्हणजे अ पर्याय हा पण सुद्धा कन्फर्म बरोबर आहे. त्यामुळे इथं बघा, काही गोष्टी जरी माहिती असल्या तुम्हाला तरी तुम्हाला पर्याय कट करता येतात.
आणि तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. आणि याचं योग्य उत्तर आहे अ ब क. कधी सुरू केली होती महात्मा फुलेंनी पहिली शाळा? 1848 ला. आणि त्यांना या 6 व्यक्तींनी सहकार्य केलं होतं. नीट नावं लक्षात ठेवा, असे प्रश्न पुन्हा रिपीट होण्याची शक्यता आहे. पुढे जोडे लावा. ऍज इट इज प्रश्न 11वीच्या पुस्तकातला. काय प्रश्न आहे बघा, की 1857च्या उठावाची केंद्र आणि त्याचे नेते. सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे पेठ जे होतं, नाशिक मधला पेठ तालुका, त्यात एक व्यक्ती होते भगवंतराव निलकंठराव. त्यांना आपण भगवंतराव कोळी पण म्हणतो. त्यांचं डायरेक्ट 4 लावा. तर इथं सगळीकडे 4 आहे, त्यामुळे उत्तर आपल्याला भेटत नाहीये. परंतु जमखिंडी नावाचं एक संस्थान होतं. जमखिंडीला होते आप्पासाहेब पटवर्धन. बघा इथं आप्पासाहेब पटवर्धनच्या ऐवजी रामचंद्र पटवर्धन दिले. म्हणजे ते ऐवजी नाही दिले, पण त्यांना आप्पासाहेब पटवर्धन पण म्हणतो किंवा रामसाहेब पटवर्धन पण म्हणतो. त्यामुळे जर जमखिंडीचं तुम्ही 2 लावलं तर म्हणजे सीचं 2 लावलं तर 2 पर्याय सहज कट होतात. म्हणजे मला काही नाही माहिती आहे, पण मला फक्त एवढं माहिती आहे की जमखिंडी संस्थानातले आप्पासाहेब पटवर्धन होते किंवा रामचंद्र पटवर्धन होते. 2 पर्याय कट होतात. आणि बाकी इतर पर्याय तुम्हाला एक तर तुम्ही 11वीचं पाठ्यपुस्तक नीट वाचा किंवा काहीतरी कटकुट करून उत्तर आणण्याचा प्रयत्न करा. पण हा सोपा प्रश्न आहे कारण की 11वीच्या पुस्तकात ऍज इट इज आहे. पुढे चुकीची जोडी ओळखा. सरला देवी चौधरांनी द ऑल इंडिया वुमन काउन्सिल आणि द ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स या दोन्ही बॉडी एकच आहेत. ठीक आहे. एनी बेजंट यांचं द वुमन इंडियन असोसिएशन, मेहरबाई टाटा यांचं द नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडिया आणि मार्गरेट कझिनचं द ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स. बघा ही द ऑल इंडिया वुमन काउन्सिल आणि द ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स ही एकच गोष्ट होती. त्यामुळे ह्याचं स्थापना मार्गरेट कझिननी केले. हे नाहक प्रश्न टाकलेला आहे कारण की आपल्याला बघून सुद्धा कळतं की कॉन्फरन्स आणि काउन्सिल मध्ये जास्त काही फरक नसतो. आणि त्याच्यामध्ये द ऑल इंडिया वुमन काउन्सिल कॉन्फरन्स याच्यापैकी उत्तर असणार आहे. ते यांनी काढली होती किंवा यांनी काढली, ती काढली होती मार्गरेट कझिनने. त्यामुळे सरला देवी चौधरांनी हे उत्तर चुकीचं आहे. म्हणजे बघा काही माहिती नाहीये, पण मला एक कळतंय की काउन्सिल आणि कॉन्फरन्स ही एकच गोष्ट असते. म्हणजे थोडासा फरक असू शकतो, परंतु यांनी ते फिरवण्याचा प्रयत्न केला. मराठीत दोघांचा अर्थ परिषद असाच होतो. पुढचं बघा अतिशय सोपा प्रश्न. कसं सांगतो तुम्हाला, नीट ऐका जरा. इथं काय दिलंय, परमहंस मत प्रशंसा, विचार लहरी आणि शाक्त पंथाचे अनुयायी. आणि इथं एक नाव दिले दादोबा पांडुरंग. आणि इथं काय दिलंय 3 नावं दिली, गुदाबा जोशी पुणेकर, कृष्णशास्त्री चिपळूणकर, मोर भट दांडेकर. आणि इथं एक संघटना किंवा संस्था किंवा ग्रंथ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा इथं एकच नाव आहे. विचार लहरी धर्मविवेचन असू शकतं का? अजिबात नाही. इथं नाव आहे तर इथं त्यांचा ग्रंथ असला पाहिजे. मग जर तुम्ही दादोबा पांडुरंग यांचं धर्मविवेचन लावलं तर सहज 2 पर्याय कट होतात. म्हणजे मला काहीच माहिती नाही, पण मला कळालंय की एका ठिकाणी 3 पुस्तकं, 3 नाटक, 3 संस्था दिलेल्या आहेत आणि खाली 4था पर्याय म्हणजे व्यक्तीचं नाव दिलं आणि दुसरीकडे 3 व्यक्ती दिलेत आणि एक संघटना, संस्था किंवा नाटक दिलेलं आहे. तर मला लगेच कळतंय की दादोबा पांडुरंग यांचं काही गुदाबा जोशी पुणेकर किंवा चिपळूणकर किंवा दांडेकरचा काही पर्याय असू शकत नाही. दादोबा पांडुरंग यांचं धर्मविवेचन हाच ग्रंथ असणार आहे. त्यामुळे 4 बघा 4चं 4 असं करून फक्त 2च पर्याय राहतात. आणि हा पर्याय पण कट होतो आणि हा पर्याय पण कट होतो. काही माहित नसताना आयोग तुमच्या ब्रेनशी कसं खेळत आहे ते बघा नीट. मला हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो. आता बाकी मग पुढे जर गेले तर विचार लहरी हे पुस्तक कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचं आहे, हे माहिती पाहिजे तुम्हाला. आणि हे जरी माहिती असलं की विचार लहरी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचं आहे तर बाकी सगळे पर्याय कट होतात आणि पर्याय क्रमांक 2 उत्तर येते. मग सगळंच माहिती असलं पाहिजे असं नाही, पण किंवा याचा 1 ते 2 गोष्टी तरी माहिती असल्या. आणि नसेल माहिती मग असं काहीतरी लॉजिक लावायचं, 2 पर्याय कट करायचे. परमहंस मत प्रशंसा गुदाबा जोशी पुणेकर यांचं आहे आणि शाक्त पंथाचे अनुयायी म्हणजे मोरभट दांडेकर हे आहेत. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? आता पुढे जाऊया. हा ठीक आहे, म्हणजे प्रश्न संपलेले आहेत, परंतु जर तुम्ही नीट पाहिलं 15 प्रश्न. हा सोपा प्रश्न आपण बघूयात. 1 हा पण सोपा आहे, लॉजिक 2 हा पण सोपा आहे, 3 हा थोडासा किचकट आहे, त्याला आपण मीडियम मध्ये टाकूयात, 4 5 कठीण कठीण, 6 7 हा कठीण नाही सोपा आहे, 8 9 ऍज इट इज पुस्तकातनं, 10 अतिशय सोपा, 11 सोपा, 12 प्रश्न सोपे आहेत. 15 पैकी 12 प्रश्न सोपे.
म्हणजे विचार करा, इतिहास जो तुम्हाला खूप कठीण वाटतो आणि तुम्ही इतिहासला सगळ्यात शेवटी ठेवता, तर इतिहास इतका पण कठीण नाहीये. म्हणजे मला बऱ्याच गोष्टी माहिती नाहीयेत, पण मी कसं लॉजिकने जातोय हे फक्त या व्हिडिओतनं शिका. बाकी कंटेंट तुम्हाला सगळ्या पुस्तकात भेटणार आहे, त्यासाठी तुम्हाला कोणाची गरज पडणार नाही. पण काही अशा गोष्टी असतात ज्या पुस्तकाच्या बाहेरच्या असतात, त्या तुम्हाला स्वतःच आत्मसात कराव्या लागतील, आणि ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की तुमच्या मित्रांना सांगा आणि त्यांना शेअर करा, आणि आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि आम्हाला थोडंसं प्रोत्साहन द्या. अपेक्षा करतो की तुम्हाला हा आवडला असेल. लवकरच पुढचे व्हिडिओ पण येतील. थँक्यू.